गुड इव्हनिंग एव्हरीवन. वेलकम टू टुडेज क्लास. तर मग बघा, काय माहिती आहे का, आता तुम्ही सर्वांनी खूप वाक्य टाईप केले आहेत. 40 वाक्य बेसिक पाठ केले आहेत, 10,000 वाक्य पाठ केले आहेत, 200 वाक्य पाठ झाले म्हणजे 10,000 वाक्य पाठ झाले. 10,000 वाक्य तुम्ही तयार करू शकता. इंग्रजीमधले खूप सहसा जास्तीत जास्त वाक्य शब्द तुम्हाला पहिल्यापासून पाठांतर आहेत. बोलण्यासाठी जराशा गोष्टी लागत असतात. इंग्रजी बोलण्यासाठी जराशा गोष्टी लागतात ज्याच्यामध्ये आपली कमतरता असल्यामुळे आपल्याला बोलता येत नाही. आणि त्या जराशा गोष्टी कोणत्या आहेत म्हणले तर ते असतो, तुम्हाला सगळ्यात पहिले स्टार्ट करता येत नाही. कोणता टॉपिक कशावर बोलायचं सर, काय बोलायचं, सुरुवात करता येत नसते. शब्द माहित आहेत, काय बोलायचं तेही माहित असते कधी कधी, पण ते बोलता येत नाही. म्हणजे सुरुवात करता येत नाही, स्टार्टिंग करता येत नाही. त्याच्याबद्दल आज बघूया. दुसरी गोष्ट म्हणजे काय असते माहिती आहे का, तर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बोलायचं, कोणता तुम्हाला या सिलेबसवर बोला म्हणलं की मग आठवत नसते, टेन्शन येत असतो. एक्झाम मध्ये काय असतं माहितीये का, कोणता विद्यार्थी क्लासमध्ये असेल त्याला आहे ना अभ्यास करा म्हणलं की तो बराबर अभ्यास करतो, बराबर आहे ना सर्व काही प्रश्नांची उत्तरं देत असतो. क्लासमध्ये खूप चांगला टाईप करतो. एक मुलगा होता. ओके, एक MSCIT सेंटर होतं, त्या ठिकाणी एक मुलगा होता. काय झालं माहितीये का, त्या मुलाला आहे ना सर्व एक्झाम मध्ये पास झाला. एक्झाम मध्ये नंतर आहे ना एक टायपिंगची एक्झाम असते, ती पास झाली की तुम्हाला जॉब मिळत असते. त्याची टायपिंगची झाली नव्हती, पण त्याने तिथं टायपिंग लावली. त्या क्लासमध्ये टायपिंगची स्पीड त्याची खूप झाली. 1400 ची स्पीड लागत असते, त्याची 1900 ची स्पीड झाली, म्हणजे खूप झालेली आहे. ओके, पॉईंट्स नुसार होते ते. तर आता मग इतकी स्पीड झालेली होती तरी पण त्याने जेव्हा एक्झामला गेला तेव्हा घाबरला, भिला आणि काही करू शकला नाही. असं काही नाही, त्याच्यात ॲबिलिटी नव्हती का, क्षमता नव्हती का, होती. पण क्षमता असून करू शकला नाही, कारण त्याने घाबरला, नर्वस झाला, भिला. भीती वाटली त्याला. म्हणून तुमची जी मेहनत करत आहात तुम्ही, तुमची जी मेहनत आहे त्याची मी कदर करतो. तुम्ही दिवस रात्र मेहनत करत असता, जॉबसाठी अभ्यास करत असता, पण त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा गेले तेव्हा भीती वाटावी नाही. तिथे गेले की कसं त्या इंटरव्ह्यूला फेस करायचं, त्यामुळे हा क्लास करायचा असतो. आणि क्लास करताना पूर्ण ध्यान द्यायचं असतो. जो माझा पूर्ण कोर्स आहे तो तुम्हाला इंग्रजीत पक्का करणार, 1-2 दिवस करणार नाही. ठीक आहे. तुम्ही तिथं बसून आहे ना, एक विद्यार्थी म्हणतो की सर तुम्ही म्हणलेलं आहे, पण मला लगेच जराशा दिवसात कळत नाही. बाबा, मी माझ्या आयुष्यातले इतके जास्त वर्ष या भाषेला शिकण्यासाठी लावलो. ओके, मी माझ्या आयुष्यातले 10 वर्ष, 10-20 वर्ष ही भाषा शिकत आहे. आणि तू फक्त 1-2 दिवसामध्ये मला समजून घेशील का, की अरे इंग्रजी येत नाही गडे म्हणून. म्हणजे मी माझ्या आयुष्यातले 10 वर्ष लावायचे आणि तुम्हाला 10 मिनिटात कळणार मला बघलं बघलं की याला इंग्रजी येते की नाही. तसं कसं असू शकेल? 10 दिवस तर थांबा ना. म्हणजे तुम्हाला बेसिक काय आहे ते कळणार, माझ्याशी तुम्ही कनेक्ट होणार. ओके, आपले खूप काही दिवस राहिलेले आहेत, तोपर्यंत तुम्हाला आरामाने येणार. मग पहिल्यांदा सुरुवात झाली पाहिजे, तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाले पाहिजे, माझ्याशी बोलले पाहिजे, मी जे म्हणत आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, पहिल्याच दिवशी समजण्यासाठी इथे पहिला दिवस सर, फर्स्ट डे म्हणजे काय गोष्ट असते? तुम्हाला अल्फाबेट शिकवायचे असतात, ABCD शिकवायची असते? नो, तो फर्स्ट डे नसतो. तो पहिलीचा फर्स्ट डे असतो. पहिलीचे आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी नाही. ओके, तर फर्स्ट डे म्हणून काय असतात, तर तो म्हणजे कोणता पण दिवस. आता मी तर माझा सिलेबस पूर्ण कंप्लीट करून घेत असतो. ठीक आहे, पण काय असते माहिती आहे का, आता आपण सर्वांनी संकल्प करायचा की या एका महिन्यामध्ये तुम्हाला 10,000 वाक्य कंप्लीट करायचेच आहे. आणि 10,000 वाक्य कंप्लीट करायचे म्हणजे कसे? आता संबोधी मॅमला जर मी म्हणलो तुम्हाला 200 वाक्य पाठ आहेत का, त्याने म्हणतात हो सर पाठ आहेत. ओके, मल्लूराजीला म्हणलो पाठ आहेत का, तो म्हणतात हो सर पाठ आहेत. सलोनीला जर म्हणलो पाठ आहेत का, त्याने म्हणतात नाही सर पाठ नाही. आता मग दोघांमध्ये फरक काय, एकाला वाक्य पाठ आहेत, दुसऱ्याला पाठ नाहीत. पण मग नंतर डायरेक्ट बोला म्हणलं की अडचण का जाते मग दोघांना? तुम्ही मागे म्हणलं होतं सर अडचण जात आहे. मग पाठ असून का बोलता येत नाही, त्याच्यावर आपण उपाय बघणार आहात या महिन्यामध्ये. ओके, या मंथमध्ये काय करायचं, ही वाक्य तुम्हाला पाठ तर करायचीच आहेत, पण याचा जास्तीत जास्त यूज करून कसं बोलायचं, कोणत्या ठिकाणी बोलायचं आणि कसा उपयोग करून घ्यायचा, ज्याच्याने तुमचा जो इंग्रजीचा मार्ग आहे, ज्याच्यावर तुम्ही चलत आहात, जरासा अजून फास्ट चालायचं. आता हळू-हळू चालायचे, नंतर पळायचं. ओके, तेव्हा ते काय ते असं तन 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 पळतात, चलतात, जोराने चलतात. ओके, आता हळू-हळू चलतात, आता तन 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 चालायचंय. लहान लेकरू बघला का कधी तुम्ही, असं तन 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 चलते तसं चालायचं आहे. ओके, तर काय आहे माहिती आहे का, हे सर्व काही गोष्टी जे इंग्रजीच्या असतात, तुम्हाला स्टार्टिंग कशी करायची या सर्व काही गोष्टी मी सांगलेल्या आहेत. आज आपण काय बघणार आहोत, तर स्पीचची स्टार्टिंग नाही, प्रेझेंटेशनची नाही, इंटरव्ह्यूची नाही, त्या गोष्टी नंतरच्या झाल्या. तुम्हाला आयुष्यामध्ये जास्तीत जास्त
बोलायची असेल इंग्रजी तर ती कामाला येणार आहे इंट्रोडक्शन. कोणालाही भेटल्यानंतर सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन करत असता, स्वतःला इंट्रोड्यूस करत असता. मग ते कसं करायचं, तुम्ही दुसऱ्यांना इंट्रोड्यूस कसं करणार, स्वतःला इंट्रोड्यूस कसं करणार, त्या गोष्टीबद्दल बघूया. ओके, तर मग तयार असाल तर बघा. फर्स्ट ऑफ ऑल आता बघा, काय माहिती आहे काय इंट्रोडक्शन म्हणजे काय. अ टायपिकल इंट्रोडक्शन गोज लाईक दिस. हॅलो, माय नेम इज न्यायमूर्ती, इट्स नाईस टू मीट यू. म्हणजे की एक साधारणतः इंट्रोडक्शन कसं असते, तर माझ्या मागे जसं दिसत आहे त्या प्रकारे. म्हणजे काय, तर एक फॉर्मल इंट्रोडक्शन असते आणि इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय, तुमचे सर आहेत, प्रिन्सिपल आहेत, बॉस आहेत, त्यांच्या समोर आहे ना तुम्ही तुमची माहिती सांगत आहात, इंटरव्ह्यू मध्ये सांगत आहात. इनफॉर्मल म्हणजे काय असते, तुमचा मित्र आहे, कोणी माणूस भेटला बाहेर तुम्हाला, ओके, जिथं तेवढं फॉर्मल राहण्याची गरज नाही. ओके, आता तुम्ही जर मला कुठं बाहेर भेटले तर मी तुम्हाला डायरेक्ट बोलणार. क्लासमध्ये असले की मग मला शर्ट घालावं लागतं, कोट घालावं लागतात, असं फॉर्मल पद्धतीने बोलावं लागतं, हो की नाही. कारण हे एक प्रोफेशनल आहे म्हणून. मग ज्या ठिकाणी प्रोफेशन असते त्याही ठिकाणी इंट्रोडक्शन करावं लागत असतो, आणि ज्या ठिकाणी प्रोफेशन असते त्याही ठिकाणी इंट्रोडक्शन इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल्स इन स्पोकन इंग्लिश. अँड व्हाय एम आय सेइंग दॅट, असं का म्हणत आहे, कारण जर तुम्हाला दुसऱ्यांना तुमची माहितीच नसेल तर कसं कळणार. एक विद्यार्थी त्या सरांचा पूर्ण क्लास करतो, क्लास केल्यानंतर 2 3 4 दिवस होतात, त्यांना विचारतात सरांचं नाव काय रे, भूगोलचे सर, मराठीचे सर, असं म्हणून ओळखतात. ठीक आहे, मराठीच्या सरांनी हे सांगलं काय नाव, मराठीचे सर नाव आहे त्यांचं. ओके, याच्यामुळे मी सांगतो बघा, माय सेल्फ न्यायमूर्ती, माझं नाव न्यायमूर्ती आहे, प्रत्येक क्लासमध्ये माझं नाव सांगत असतो. का, कारण त्या क्लासमधून शाळेमधून मी पण आलेला आहे, मी पण अभ्यास केलेला आहे, मला काय अडचणी आल्या ते तुम्हाला यावं नाही म्हणून इंट्रोडक्शन करत राहत असतो. मग तुम्ही तुमच्या मित्राचं, मैत्रिणीचं, स्वतःचं इंट्रोडक्शन जेव्हा करता तेव्हा कोणत्या पद्धतीने करत आहात, बरोबर करत आहात की नाही याच्याकडे आपल्याला ध्यान द्यायचं आहे, याच्याकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर मग ते एकाच प्रकारचं नसते, वेगवेगळ्या प्रकारचे इंट्रोडक्शन असतात. आता इथे आपण पहिला प्रकार बघणार आहोत, फॉर्मल इंट्रोडक्शन. ओके, मग याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल बघा, तुम्हाला आता दिसेल, हॅलो, माय नेम इज, आता इथे जेव्हा ब्रॅकेटमध्ये युअर नेम लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव लिहा. तुमचं नाव गणेश असेल, शिवम असेल, ओके, राहुल असेल, रोहिणी असेल, संबोधी असेल, मलराजे असेल, ओके, श्रुतिका असेल, योगिता, सोहम. आता सगळ्या विद्यार्थ्यांची नावं घेता येणार नाही मला, फक्त जे जे सर्व समोर दिसलेत तुमचं जे नाव आहे ते त्या ठिकाणी लिहा. हॅलो माय सेल्फ, माय नेम इज, हॅलो माय नेम इज न्यायमूर्ती. कसं, हॅलो माय नेम इज न्यायमूर्ती. मग या प्रकारे तुमचं नाव तिथे घ्या. घेतल्यानंतर तिथे ध्यान ठेवा, हॅलोच्या नंतर कॉमा दिलाय म्हणजे तिथे जरासा स्पेस द्यायचा. असं म्हणू का हॅलो माय नेम इज न्यायमूर्ती, नो, हॅलो माय नेम इज न्यायमूर्ती, अशा प्रकारे. हॅलो माय नेम इज न्यायमूर्ती, हॅलो माय नेम इज न्यायमूर्ती, हॅलो माय नेम इज न्यायमूर्ती. न्यायमूर्ती स्वतःचं नाव म्हणायची प्रॅक्टिस करा. कारण काय असते माहिती आहे काय, कोणी कोणी खूप फास्ट बोलत असतो, हॅलो माय नेम इज न्यायमूर्ती गायकवाड, हॅलो माय नेम इज न्यायमूर्ती सिद्धार्थ गायकवाड. आता इतक्या फास्ट बोलत असतात, कोणाकोणाला जर तुमचं नाव माहीत नसेल तर ते समजणार पण नाही. आता आज आहे ना मुलराजांनी खूप चांगला व्हिडिओ सेंड केला आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्यांनी काय ते म्हणलं होतं लाईट म्हणून येते म्हणजे प्रकाशाबद्दल. पण त्याला सोडून आवाज खूप चांगला वाटला. आवाज म्हणजे काय असते माहिती आहे का, तर बोलण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर बेसिक काय असतो तुमचा व्हॉल्यूम, आवाज किती आहे. आता जर माझा व्हॉल्यूम मोठा नसेल तर तुम्हाला ऐकावं पण वाटणार नाही. पहिले इथे आहे ना माझ्याकडे माईक येते नव्हतं, त्याच्यामुळे व्हॉल्यूम खूप कमी होता. आता पण कमी येत असेल तर सांगा, माझ्याकडे आहे ना ते मशीन्स आहेत त्याच्यानुसार मी वाढवू शकतो. तर काय आहे माहिती आहे का, व्हॉल्यूम कमी असेल तर तुम्हाला ऐकावं वाटत नसते. मग जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला गेले, शिकवायला गेले, प्रेझेंटेशन करायला गेले, कोणतीही गोष्ट असो, सेमिनार असेल, त्या ठिकाणी जर तुमचा आवाज कमी असेल, ऐकू जात नसेल, तर तुम्ही कितीही उत्कृष्ट सांगत असले तरी पण त्या पुढल्या माणसाला कळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय असते, तुमची स्पीड किती आहे. आता मी इंग्रजी बोलताना खूप स्पीडमध्ये बोलतो. हॅलो मायसेल्फ न्यायमूर्ती, टुडे वी विल बी इन लर्निंग अबाउट इंट्रोडक्शन. Introduction is one of the most important parts in English language, as well as there are various other parts, but today we'll start with the introduction. Now there are two types of introduction, formal and informal. असं मी खूप फास्ट बोलत असतो, कोणत्या कोणत्या विद्यार्थ्याला कळत नाही, त्यांनी म्हणतात सर हळू बोला, का कळत नाही म्हणून. मग काय असते माहिती आहे का, ज्यावेळी मला बाहेर बोलायचं असते, ज्यावेळी मला दुसऱ्या माणसांसमोर बोलायचं असते त्यावेळी मी हळू बोलतो. तुमच्या समोर फास्ट बोलायचं कारण हे आहे की तुम्हाला ऐकू यावे, तुम्हाला सवय पडावी, इंग्रजी फास्ट ऐकण्याची सवय पडावी म्हणून फास्ट बोलत असतो. कारण आहे त्याच्या मागचं. पण स्पीड पण खूप महत्वाची असते.
तुम्ही बोलताना स्पीडवर आहे ना ध्यान देत जा. तुमचं जे बोलणं आहे ते खूप चांगलं वाटणार. ओके. म्हणून हे जे मी देत असतो याच्यामधले पंक्च्युएशन खूप महत्वाचा भाग आहे. एकदा तुम्हाला पंक्च्युएशन कळालं की तुम्हाला सर्व वाक्य कळत असतात. ठीक आहे. बघा, हॅलो, माय नेम इज न्यायमूर्ती, इट्स नाईस टू मीट यू. हॅलो, माझं नाव न्यायमूर्ती आहे, तुम्हाला भेटून आनंद झाला. हॅलो, माय नेम इज न्यायमूर्ती, इट्स नाईस टू मीट यू. ओके. या पद्धतीने तुम्ही हे वाक्य बनवायचे. सोपे आहेत की नाही? हॅलो त्यानंतर कॉमा द्या बरं. मायशा मॅम, योग्यता मॅम, तुम्ही पण. ओके. कृतिका, श्रुती, सृष्टी, देन ओके, सोहम. ओके. सर्वांनी कॉमा द्यायला शिका. ठीक आहे. फॉर्मल इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन इथे काय लिहिलो मी? इंट्रोडक्शन. ओके. दोघांमध्ये फरक आहे बघा इथे. पहिलं काय आहे? इंट्रोडक्शन. आणि तुम्ही काय लिहिलं? इन्व्हिटेशन. इंट्रोडक्शन म्हणजे परिचय, दुसऱ्याचं प्रस्तावना देणे, परिचय देणे, माहिती देणे. इन्व्हिटेशन म्हणजे आमंत्रण, निमंत्रण, बोलवणे दुसऱ्याला, त्याचा अर्थ असतो इन्व्हिटेशन. ओके. स्पेलिंग मध्ये जरासा फरक आहे, पण अर्थामध्ये जास्त खूप फरक आहे. खूप जण आता बरोबर लिहित आहेत. कॉमा या गोष्टींकडे ध्यान देत जा. त्यानुसार तुम्हाला हे वाक्य म्हणायचे असतात, बोलायचे असतात. ओके. जे विद्यार्थी आता दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत, ओके, एक सेकंड ना. बघा, जे विद्यार्थी आहे ना आता दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत, जुन्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांचे मेसेजेस येत नसतील, त्यांचे मेसेजेस बंद असतील. याचं कारण हे आहे की मी मेसेज बंद केलो. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन ग्रुपमध्ये यावं लागेल. त्या ग्रुपमध्ये सर्वजण मेसेज सेंड करत आहेत. तुम्ही फीस भरलेली असेल तर मला मेसेज करा. केले भरलेली नसेल, पैसे संपले असतील तरी मेसेज करा. चिंता करू नका, मी तुम्हाला संधी देणार. तुमचं कारण काय ते सांगा. पैसे भरता येत असतील तर भरा. ओके. आणि त्याच्यानंतर मला फक्त स्क्रीनशॉट सेंड करा आणि नवीन ग्रुपमध्ये ऍडमिशन करा. ओके. प्रत्येक महिन्याला ग्रुप चेंज होत असतो आपला, त्याच्यामुळे एक सवय लावून घ्यायची. काय असते माहिती आहे का? काल सिद्धार्थ सरांनी म्हणले होते, आज पण मी पुन्हा सांगतो तुम्हाला. तुम्हाला आहे ना जर मोठं व्हायचं असेल तर तशा माणसांची संगत असली पाहिजे. मोठ्या माणसांची संगत असली की तुम्ही मोठे होऊ शकता. तुम्हाला इलॉन मस्क माहित आहे का? इलॉन मस्क, तो आता जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. त्याने आहे ना खूप काही कंपनी काढलेल्या आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात फेमस त्याची कंपनी म्हणजे स्पेसएक्स आहे. अंतराळामध्ये, स्पेसमध्ये तो रॉकेट सेंड करत असतो आणि तो रॉकेट वापस येऊन लँड पण करतो. आता त्याचं नाव याच्यामुळे मी घेतलेलं आहे कारण तो जेव्हा अभ्यास करत होता, त्याचा जो मित्रांचा ग्रुप होता, तो 22 मित्रांच्या ग्रुपपैकी 22च्या 22 जण पण कंपनीचे हेड्स आहेत. त्याच्यापैकी 3 ते 4 जणांनी आहे, 2 ते 3 जणांनी आहे ना युट्यूबची स्थापना केली. युट्यूब माहित आहे? पेपाल माहित आहे? त्याच्या सीईओ मध्ये आहे ना त्याच्यातला एक ग्रुप मधला माणूस होता. अशाच असंख्य ग्रुप मधले, असे असंख्य कंपनी मधून खूप काय माणसं त्या 22 ग्रुप मधले आहेत. म्हणजे तो डायरेक्ट मोठा झाला नाही. आपापलं मी एकटा अभ्यास करतो, कुणाला बोलत नाही, काय नाही, असं असं करून खूप मोठा होणार म्हणून मोठा झाला नाही. त्याच्या आजूबाजूला तशी माणसं होती, त्या एकामेकांनी, त्या सगळ्या माणसांनी एकामेकाला मदत केली आणि ती सगळी मोठी झाली. ओके. अशाच प्रकारे जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तशा माणसांची तुमच्या आजूबाजूला संगत असली पाहिजे. मग मी काय प्रयत्न करत असतो की आपल्या क्लासमध्ये ऍक्टिव्ह विद्यार्थी असावे, आपल्या क्लासमध्ये मेहनत करणारे विद्यार्थी असावे, प्रयत्न करणारे विद्यार्थी असावे. आता फीस तर घेत असतो, पण माझी फीस किती कमी आहे ते तुम्हाला पण माहित आहे. प्रामाणिकपणे सांगा बरं, किती फीस कमी आहे? मग इतक्या कमी फीस मध्ये मी क्लास घेत असतो की नाही? आणि याच्यामुळे काय आहे माहिती आहे का? असे क्लास घेतल्यामुळे, कमी फीसमुळे सर्व विद्यार्थ्यांना जास्त लॉंग टर्म साठी क्लास करायला पण परवडत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तसा ग्रुप मिळतो. आपल्या क्लासमध्ये खूप काही हुशार विद्यार्थी आहेत आणि ते जुडून राहिलेत का? कारण की जर मी तसाच ग्रुप राहू दिलो असतो, कोणी या जॉईन व्हा, फरक पडत नाही, मी सगळ्यांना ऍड करतो असं म्हणलो असतो, तर जे आळशेरी आहेत ते पण आले असते. जे विद्यार्थी मजाक करत असतात ते जोक सेंड केले असते. कोणी जर जोक सेंड करत असेल, दुसऱ्या इंग्लिशच्या व्यतिरिक्त गोष्टी सेंड करत असेल, तर मी डिलीट करतो, त्यांना रिमूव्ह करत असतो. का?
तर मला काय पाहिजे तसा एक एन्व्हायरमेंट तयार करायचा आहे तुमच्यासाठी. ओके. याच्यामुळे आहे ना मी तुम्हाला म्हणतो मेसेज सेंड करत जा, ऍक्टिव्ह राहत जा. म्हणजे तुम्ही जर लगेच मला आहे ना 25 तारखेला 28 तारखेला 29 तारखेला मेसेज सेंड केला, 1 तारखेला नवीन ग्रुपमध्ये तुम्ही असणार आणि याच्यामुळे काय असणार की तुम्ही ऍक्टिव्ह आहात पूर्ण महिनाभर हे मला कळणार. ओके. याच्यामुळे मी सांगत असतो की आपल्याला ग्रुपमध्ये कोण पाहिजेत ऍक्टिव्ह विद्यार्थी. म्हणूनच खूप काही क्लासेस आहेत, खूप काही क्लासेस मधले म्हणत असतात सर आपल्याला ऑफलाईन क्लास असा मोठा करायचा आहे, तसा करायचा आहे. ऑनलाईन क्लासमध्ये चालत नाही सर, ट्राय केलं त्यांनी जमलं नाही. विद्यार्थ्यांना मनामुळे तर होमवर्क दाखवत नसतात. आणि आपल्या क्लासमध्ये तुम्हाला माहित आहे मी जर ग्रुपकडे एक दिवस बघलो नाही तर 100 मेसेजेस येतात. आता इतक्या ऍक्टिव्ह विद्यार्थ्यांना मोकळं मोकळं करून चाळणी चाळणी करून ह्यानं वर आणलेलं आहे. ओके. फक्त काय असते माहिती आहे का, दररोज नवीन नवीन विद्यार्थी येत राहतात, त्यांना चाळणी चाळणी करून जरा जराशी वाढत राहतात. जे खूप जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे मी 4 विद्यार्थ्यांपासून सुरुवात केलेली आहे. 4 विद्यार्थ्यांचे आता 40 चे 100 झालेले आहेत, हो की नाही. पण असं काही नाही की ते सगळे जे बाकीचे 96 विद्यार्थी आहेत ते उगं बसून राहतात. म्हणलं म्हणलं वाक्य की सर्व टाईप करत असता, व्हिडिओ तयार करता, ऑडिओ तयार करत असता. हे कसं का करता? कारण तुम्ही सर्वांना आहे ना मेहनत करायची आहे, काही ना काही तर प्रोग्रेस करायची आहे म्हणून. म्हणून हे जे ग्रुप ग्रुप तयार केला आहे मी, तो तुमच्यासाठी आहे. म्हणून आजूबाजूच्याकडे बघायचा मी अभ्यास केला आहे. अजून तुम्ही हे ना अभ्यास सेंड करायचा दुसऱ्याकडे, बघा तो कसं टाईप करताय त्याच्यासारखं तुम्ही टाईप करत जा. ओके. जर ग्रुपमध्ये राहिला तर तुमचा जास्त अभ्यास होणार. एकटं म्हणलं तर एकटं एकटं जास्त दिवस जावा वाटत नाही, जास्त दूर जाता येत नाही. पण सगळी ग्रुप सोबत असाल तर आपल्याला जास्तीत जास्त मेहनत करावी वाटते, हो की नाही. म्हणून इंट्रोडक्शन महत्वाचे आहे. इंट्रोडक्शन कसं का करायचं? कारण नवीन माणसांना भेटायचं असते. भेटण्यासाठी मग पहिलं फॉर्मल इंट्रोडक्शन कसं असते, हॅलो, माय नेम इज न्यायमूर्ती, इट्स नाईस टू मीट यू. तुम्ही असंही म्हणू शकता बरं का. आता मी दररोज तुम्हाला म्हणतो बघा, गुड मॉर्निंग म्हणतो, कधी गुड आफ्टरनून म्हणतो, कधी गुड इव्हनिंग म्हणत असतो. ओके. जाताना गुड नाईट म्हणतो. आता गुड नाईट म्हणून नाही का इंट्रोडक्शन मध्ये कोणी कोणी फोन लावतो मला, हॅलो सर, गुड नाईट. मग कट करून टाकायचं का? नाही. गुड नाईट कधी म्हणायचं, चला झोपूया, एंडला म्हणायचं. स्टार्टिंगला मग गुड इव्हनिंग पासून सुरुवात करा. ओके. मग फॉर एक्झाम्पल आता असं म्हणू शकता तुम्ही, गुड मॉर्निंग, आय एम न्यायमूर्ती, हाऊ आर यू टुडे. गुड आफ्टरनून, आय एम न्यायमूर्ती, हाऊ आर यू टुडे. गुड इव्हनिंग, आय एम न्यायमूर्ती, हाऊ आर यू टुडे. या प्रकारे तुम्ही म्हणू शकता. म्हणजे काय, तर इथे सुरुवात कशी करत आहात, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग तुमचे. मग या प्रकारे आय एम न्यायमूर्ती, माझं नाव न्यायमूर्ती आहे, हाऊ आर यू टुडे, आज तुम्ही कसे आहात, कसा दिवस आहे. ओके. या प्रकारे आहे ना तुम्ही इथे जरा जरासा फरक करत आहात. याच्यामुळे तुम्हाला हे सोप्या सोप्या पद्धतीने येणार. ओके. यस. आता शुभम तुम्ही जे सेंड केलेलं आहे ते स्पीचेसच्या पार्टमध्ये असेल. तसे पण मी स्पीचेस देणार आहे. पण काय असतं माहिती आहे का? सुरुवात आपल्याला छोट्या-छोट्या पार्ट्सपासून करायची आहे, वाक्यांच्या पार्ट्सपासून करायची आहे. एकदा ग्रामर तुमचं मजबूत झाले, एकदा बोलण्याची सवय लागली, की तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बोलता येणार. There are various other students who are facing many difficulties because they don't have correct grammar. They know that they know English, but they don't know they know do not know English. त्यांना they think that they know English, but they don't know that they do not know English. त्यांना असं वाटते की त्यांना इंग्रजी माहित आहे, पण त्यांना हे माहित नाही की त्यांना इंग्रजी माहित नाही. ओके. त्यांना वाटते की मला इंग्रजी बोलता येते, मी बोलतो. अरे बोलतोस बाबा, पण वाक्यरचना चुकत होत आहे, मिस्टेक होत आहे. आणि ज्यांना इंग्रजी येते त्यांना कळते यांची वाक्यरचना मिस्टेक आहे. मग याच्यातून काय कळते की यांनी अभ्यास पूर्ण केलेला नाही, अर्धवट ज्ञान आहे. आणि तसं आपल्यासोबत झालं नाही पाहिजे. ओके. तुम्ही बाकी सर्व ज्या विषयाचा अभ्यास करत आहात, ते कुठे ना कुठे तर तुम्हाला आहे ना दर्शवावं लागेल. आणि तसं करण्यासाठी आहे ना तुम्हाला मी सांगलेल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार. ठीक आहे. आता मग बघा, दुसरी पद्धत काय आहे, गुड इव्हनिंग, आय एम न्यायमूर्ती, हाऊ आर यू टुडे. टाईप करा बरं एकदा हे जे स्क्रीनवर दिसत आहे तसंच, आणि एकदा म्हणा माझ्यासोबत, गुड इव्हनिंग, आय एम न्यायमूर्ती, तुमचं नाव घ्या, हाऊ आर यू टुडे. गुड इव्हनिंग, आय एम न्यायमूर्ती, हाऊ आर यू टुडे. गुड इव्हनिंग, आय एम न्यायमूर्ती, हाऊ आर यू टुडे. गुड इव्हनिंग, आय एम न्यायमूर्ती, हाऊ आर यू टुडे. ओके. गुड इव्हनिंग, आय एम न्यायमूर्ती, हाऊ आर यू टुडे. या प्रकारे. सो पहिल्यांदा ग्रीटिंग्स द्यायच्या. सगळ्यांना चांगलं वाटते जेव्हा तुम्ही त्यांना ग्रीटिंग देत असता. स्वतःचं इंट्रोडक्शन करा, स्वतःबद्दल माहिती सांगा, नाव सांगा, नंतर त्यांचा दिवस विचारा. या प्रकारे. आता इथे अजून एक एक्झाम्पल दिलं आहे बघा नावासोबत.
हॅलो, माय नेम इज न्याय. इट्स नाईस टू मीट यू. हॅलो, माझं नाव न्याय आहे. तुम्हाला भेटून आनंद झाला. जसं वर न्यायमूर्ती म्हणलं होतं, त्या खाली फक्त न्याय घेतलेला आहे. आता काय असते माहिती आहे का, तुम्हाला जर बदल करायचा असेल तर त्या प्रकारे तुम्ही ते बदल पण करू शकता. ओके. ठीक आहे. इथे जर बदल करायचा असेल त्या प्रकारे तुम्ही बदल करू शकत असता. म्हणजे काय, तर मी आता इथे फक्त न्यायमूर्ती शिवाय न्याय म्हणलेला आहे. म्हणजे कॅज्युअल न्यायचे असेल तुम्हाला तर तुम्ही तुमचा निकनेम पण यूज करू शकत असता. तुम्हाला तुमचे तुमचे निकनेम असतात. फक्त काय करत जा, आता मी असं म्हणलो नाही हॅलो माय नेम इज भैया. आता मला भैया म्हणत असतात, दादा म्हणत असतात घरचे. मी तसं म्हणलो का नाही, मी न्याय म्हणलेला आहे. आता न्याय कोण म्हणतो की 100 विद्यार्थी मित्रामधला एक होता तर मित्र न्याय म्हणत असतो मला. ओके. बाकी सगळे न्यायमूर्तीच म्हणतात. आणि जरा असे आहे ना मग नाव विसरून गेलो. न्यायच म्हणत असतात, न्यायमूर्तीच म्हणतात. ओके. मग हे अशाच शॉर्ट फॉर्म मध्ये त्या न्यायाने मला बोलत असतात. तरी पण इथे न्याय यूज केला आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा निकनेम सांगायचं असते तेव्हा विचार करत जा, विचार करून बोलायचे. ओके. यासारखे इंट्रोडक्शन आहे. आता फॉर्मल इंट्रोडक्शन तुम्हाला कळालं. यानंतर असतो नेक्स्ट पार्ट म्हणजे कॅज्युअल इंट्रोडक्शन. कॅज्युअल म्हणजे काय असते, तर मित्राला भेटले आहे, नाहीतर कोणी नवीन माणूस भेटलेला आहे, मित्राला नाव माहीतच असेल पहिल्यापासून, हो की नाही. नवीन कोणता माणूस भेटलेला आहे, तुमचा बॉस नाही, सिनियर, टीचर, प्रिन्सिपल कोणीच नाही, तो वडील नाहीत. ओके. म्हणजे की फॉर्मल तिथे बोलायची गरज नाही, कॅज्युअल बोलायचं. मग कसं बोलणार, हाय आय एम न्याय, हाय आय एम न्यायमूर्ती. ओके. पहिले तर फोनमध्ये आता जराशा महिन्या पहिले येते, म्हणजे आता सुरूच आहे पण तितकी जास्त यूज केल्या जात नाही, पण एक पद्धत आहे असं बोलतात. फोन घेतात आणि फोनवर बोलतात, हॅलो न्यायमूर्ती स्पीकिंग. आणि याला डायरेक्ट असं म्हणतात, न्यायमूर्ती. तिकडला न्यायमूर्ती आहे म्हणून नाही बरं का, मी न्यायमूर्ती आहे म्हणून. हॅलो, नाही तर न्याय असं. हॅलो न्याय स्पीकिंग. पहिलं काय होतं माहिती आहे का, बघा जनरेशन वाईज चेंज कसा होतो याच्यामध्ये. खूप पहिले असं इंट्रोडक्शन होत होतं, हॅलो आय एम न्यायमूर्ती स्पीकिंग, प्लीज व्हॉट इज युअर नेम. असं, तुमचं नाव काय आहे, मग तिकडला नाव सांगणार. Okay, Rahul. So today I called you because I want to talk you about this and this project. असं बोलणं होतं. याच्यानंतर 10 वर्ष पुढे या, बदललं ते. ते असं म्हणलेलं आहे, हाय आय एम न्याय. टुडे आय कॉल यू ऑन वन ऑफ द वन प्रोजेक्ट दॅट इज ट्रबलिंग मी व्हेरी मच. विल यू हेल्प मी प्लीज. ओके. बाय. त्याचं नाव पण विचारायचं नाही पुढेलाच. ओके. काय फरक पडत नसतो न माहीत असलेला तरी. मग याच्यानंतर काय झालं, आता हॅलो आय एम न्यायच्या नंतर नेक्स्ट वन, हॅलो न्याय, माय सेल्फ न्याय. हॅलो न्याय, आय हॅव वन प्रोजेक्ट दॅट आय वॉन्ट यू टू हेल्प मी विथ. ओके, प्लीज कम हिअर राईट नाव. आता हॅलो न्याय, हॅलो मी न्याय बोलत आहे. आता काय असते माहिती आहे का, कोणी कोणी असं बोलतो, हॅलो राहुल, म्हणजे राहुलला फोन लावलो म्हणून. पण इंग्रजीमध्ये कसं असते, कधी कधी जेव्हा तुम्ही न्याय म्हणता तेव्हा स्वतःची इंट्रोडक्शन देता, मी न्याय आहे म्हणून. ओके. आणि त्याच्यानंतर आता कसं बोलतात माहिती आहे, फोन आला, न्याय, न्यायमूर्ती, म्हणजे माझं नाव सांगत आहे मी. आता हे असं केलं की कंटाळा आला वाटत आहे, ओके नाही, म्हणून वर करावं लागेल. फोन नंबरच घेऊ का, तर डायरेक्ट नाव सांगतात. कसं का, म्हणजे की माझं नाव आहे म्हणून सांगायला, म्हणून असं म्हणत नाही माझं नाव हे आहे असं नाही, डायरेक्ट नाव घेत असते. पण इंट्रोडक्शन मध्ये तसं नसते. आपण काय म्हणता, हॅलो आय एम न्याय, आय एम फ्रॉम महाराष्ट्र. हॅलो आय एम न्याय, आय लाईक पेंटिंग अँड रनिंग. आता इथं मग काय, तुम्ही एक इंट्रोडक्शन देता, तुमची माहिती देता. मग हे आय एम न्याय, आय लव्ह पेंटिंग अँड रनिंग. मला पेंटिंग आणि रनिंग आवडते. आणि अशाच कोणत्या सोप्या गोष्टी घ्यायच्या बरं का, जे की दुसऱ्याला माहित आहे. आता मला उठवून काय पळा वाटणार काय ना, कोण पळत बसेल म्हणून, तरी रनिंग घ्यायची, कारण दुसऱ्याला माहित आहे रनिंग म्हणजे काय. पेंटिंग पहिला आवडत होतं, आता काही वेळच मिळत नाही पेंटिंगला. पण दुसऱ्याला माहिती आहे पेंटिंग म्हणजे काय. आता जर इथं मी कोणता दुसरी टर्म घेतलो, खूप अवघड. ओके. आय लाईक टू वर्क ऑन माय सॉफ्ट स्किल्स ॲज वेल ॲज द कोडिंग. कोणाला काही कळालं नाही, ओके नाही. सॉफ्ट स्किल म्हणजे काय असतात, कोडिंग म्हणजे काय असतं, ओके. ते माहित नाहीत ना. म्हणून कधी कधी इंट्रोडक्शन मध्ये काय करायचं माहिती आहे का, सोप्या गोष्टी घ्यायच्या ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. ओके. तुम्हाला माहिती आहे. नाहीतर हे आय लव्ह सॉसर अँड फुटबॉल. आता मग सॉसर मध्ये किती प्लेयर असतात विचारलं तर, फुटबॉल मध्ये किती असतात तुम्हाला माहित आहे. पण अचानकच मला सांगायचा हा अर्थ आहे की दुसरा कोणता खेळ घ्याल, नाहीतर दुसरी कोणती गोष्ट घ्याल ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही, असं करत जाऊ नका. हे लई फेमस आहे सर, हे म्हणतो, पण माहिती आहे का तुला, तशा गोष्टीबद्दल बोलायचं. ओके. नाहीतर काय होते माहिती आहे का, पुढेला मग प्रश्न विचारतो, अचानक त्या गोष्टीवर आपल्याला उत्तर येत नसते. उत्तर आलं नाही की मग भीती वाटते, आणि मग जे पण जितकं पण काय बोलणं आहे ते सर्व काही विसरता.
फंबलिंग होते आणि मग नंतर बोला वाटत नाही, नाराज होता आपण, नर्वस होत असता. याच्यानंतर ज्या गोष्टी माहिती आहेत आणि सोप्या आहेत त्या बोलायच्या. ज्या गोष्टी माहिती आहेत आणि दुसऱ्याला त्याबद्दल माहिती आहे त्या गोष्टी बोलायच्या. ओके. म्हणजे तुम्ही ते बोलले की पुढल्याला कळायला पाहिजे की अरे हा सर याच्याबद्दल सांगत आहे का, मला माहित आहे कडे याच्याबद्दल, सोपं आहे. आणि तुम्ही म्हणशाल आय लाईक कोडिंग. कोडिंग म्हणजे काय, कोणालाच माहित नाही, मग कामाला येणार का ते, नाही. आय नो अबाउट सॉफ्ट स्किल. सॉफ्ट स्किल म्हणजे काय, इंग्रजीच्या याला माहित नाही, दुसरं कोणाला माहित असणार, हो की नाही. मग अशा गोष्टी बोलायच्या नाही, सोप्या सोप्या बोलायच्या. म्हणजे पुढेल्याला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, म्हणजे कन्व्हर्सेशन खूप स्मूथ झालं पाहिजे. कधी पण तुम्ही बोलत असला की असा विचार करायचा, पुढला तुम्ही एका लहान मुलाला बोलत आहात. लहान मुलाला बोलताना असा जर विचार केला, तर तुम्ही जे पण सांगत असता ते सोप्या सोप्या भाषेत सांगणार. जे पण सांगता ते तुम्ही हे ना स्पष्ट करून सांगणार. जे पण सांगता ते तुम्ही स्लो सांगणार. जे पण सांगता ते तुम्ही मोठ्या आवाजात सांगणार, हो की नाही. जास्त मोठा आवाज करणार का, आता लहान लेकरू आहे, एक लहान लेकरू आहे, त्याला असं बोलणार का, हॅलो, माय नेम इज न्यायमूर्ती, टुडे आय केम हिअर, असं नाव असं बोलणार नाही. खूप छोट्या आवाजात बोललं तर ऐकू जाणार नाही ना त्याला. ओके. आता मित्र असेल तर त्याला बोलता, अरे ते तुला माहित आहे का, कॉलेजला आज गेलतो, एक्झाम होती, असं एक्झाम्पल. पण लहान मुलाला असंही बोलत नाही, हॅलो, माय सेल्फ न्याय, टुडे आय केम हिअर, असं. ते रडायला लागेल आणि रडत रडत मम्मीकडे जाईल त्याच्या, हो की नाही. न्यायमूर्ती दादा मला परेशान करायला म्हणून, न्यायमूर्ती म्हणता येणार नाही. ओके, ते दादा मला परेशान करायला म्हणेल, हो की नाही. म्हणजे काय, आपण एक साधारण आवाजात बोलता, हे माय सेल्फ न्याय, ओके, असं बोलता. म्हणजे की माझा असं गोड आवाजात बोलायचा प्रयत्न करत असता, हे माय सेल्फ न्याय, आय लव्ह पेंटिंग अँड कोडिंग, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट डू यू लाईक टू डू, असं एक सोप्या असा करिक्युलर आवाजामध्ये बोलायचं, सॉफ्ट लँग्वेज व्हॉइसमध्ये बोलायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आता व्हॉइस कळालं, एक साधारण व्हॉइसमध्ये बोलल्यानंतर दुसऱ्या प्रकारे कसं बोलता लहान मुलाला, तर स्पष्ट बोलत असता. त्याला सांगताना असं म्हणत नाही तुम्ही, ओके. तुम्ही असं बोलता का, गुड आफ्टरनून एव्हरीवन, माय सेल्फ न्यायमूर्ती, आय एम गोइंग टू स्पीक अबाउट इंट्रोडक्शन, आय एम स्टुडंट ऑफ जीसदास पवन इंग्लिश अकॅडमी, आय एम टायर्ड बाय न्यायमूर्ती सर. तसं म्हणत नसता. तुम्ही काय म्हणता, गुड आफ्टरनून एव्हरीवन, माय सेल्फ न्यायमूर्ती, आय एम स्टुडंट ऑफ जी सिद्धार्थ स्पोकन इंग्लिश अकॅडमी, टुडे आय एम गोइंग टू टेल यू अबाउट इंट्रोडक्शन. म्हणजे त्याला कळालं पाहिजे कशाबद्दल बोलता. जी सिद्धार्थ आपण स्पोकन इंग्लिश अकॅडमी म्हणजे स्पोकन इंग्लिश, त्या मुलाला कळायला पाहिजे इंग्रजीबद्दल आहे इकडे, मग त्याच्यावर तुम्ही जोर देता. त्याच्यानंतर तुम्ही सांगता माय सेल्फ न्यायमूर्ती, मग नावावर जोर द्यायचा. त्याला कळायला पाहिजे नाव काय आहे, सब्जेक्ट काय आहे, कोणता सब्जेक्ट आहे. मग कसं बोलाल त्याला त्या प्रकारे सर्वांना बोलायचं. कारण सगळ्यांना हे ना ऐकू जाईल हे तुम्हाला वाटत असते. मग त्यांना कळेल की नाही कळेल, मग त्यांनी विचारायला लाजत असतात, नाही तर विचारावं वाटत नाही, दुसऱ्याला खराब वाटेल म्हणून. तुमच्याही सोबत झालं असेल, कोणी बोलतो, बोलल्यानंतर त्याचं काही कळत नाही, पण आपल्याला हे ना लाज वाटत असते, आपल्याला खराब वाटते, की अरे दुसऱ्याला खराब वाटेल की मला कळालं नाही. आणि कधी कधी टायमिंग मिळत नाही, तो बोलून निघून जातो, 1-2 सेकंद उशीर झाला की मग आपण विचारतच नाही, कधीच विचारत नाही. त्यानं जर नाव सांगलं, हॅलो मायसेल्फ न्यायमूर्ती, जरासा वेळ मिळतो, ते 1-2 सेकंद विचारला आणि त्यानं पुढली गोष्ट म्हणायला लागला, मी त्याला विद्यार्थी आहे म्हणून, मग नंतर पुन्हा विचारावं वाटत नाही, हो की नाही. अरे यानं आता सांगलं, पुन्हा कसं विचारू. मग आपण दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलता, हा तू हा कोर्स केला का, हो केलो. मग आता 1-2-3-4 मिनिट झाले की नंतर तुम्ही आयुष्यभर विचारत नाही त्याला. 1 वर्षानंतर भेटला की जोपर्यंत भेटताल तोपर्यंत म्हणता, अरे हे ते अरे इकडे अरे तिकडे जा. 1 वर्षानंतर जरी कुठं दिसला तुम्हाला जॉबवर तरी म्हणता, अरे माहिती आहे का मी कोण आहे, कॉलेजमध्ये होतो, तुम्हाला नाव माहित नाही पण अरेच म्हणता, हो की नाही. तर काय माहित आहे का, अशा गोष्टी व्हावं नाही म्हणून तुम्हाला स्पष्ट बोलायला लागा. ओके. स्पष्ट बोलायचं, हळू बोलायचं, एका आवाजामध्ये बोलायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, सिंपल करून सांगायचं. कोणतीही गोष्ट तुम्हाला सांगायची असेल त्याला सिंपल करत जा. माझे वाक्य कसे मी सिंपल टेन्स मधले देत असतो, कॉम्प्लेक्स मधले कधी देत नाही, कंपाऊंड मधले देत नसतो. आय प्ले मी खेळतो, आय कॅन प्ले मी खेळू शकतो, आय प्लेड मी खेळलो, आय कॅन प्ले मी खेळू शकतो. निगेटिव्ह, आय कॅन नॉट प्ले मी खेळू शकत नाही. सोपे सोपे छोटे छोटे वाक्य देतो का, पुढेल्याला कळावे, कळाले की त्यांना लगेच यूज करता यावं. मग अशा प्रकारचं तुम्ही आहे ना बोलत जा. तुमचा टॉपिक आहे त्याला त्या प्रकारे समजून सांगत जा. म्हणजे की त्यांना तो लगेच कळणार आणि त्यांचा तो कामाचा असणार. ओके. याच्यामुळे इंट्रोडक्शन मध्ये पण ही गोष्ट महत्वाची असते. तुम्ही किती माहिती देता, किती गरजेची माहिती आहे, काही एक्स्ट्रा माहिती देत नाही ना, हे महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून मी जे तुम्हाला इंट्रोडक्शन देतो तो पण शॉर्ट बट स्वीट असतो बघा. ग्रीटिंग्स, इंट्रोडक्शन,
तुम्ही कुठून आलेला आहात, म्हणजे कुठून शिक्षण झालेलं आहे, तुमच्या शिक्षकाचं नाव, टीचर्सचं नाव आणि सब्जेक्ट. सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. ग्रीटिंग्स करावाच लागतात. तुमची माहिती द्यावं लागते. नाव, कुठून शिक्षण झालेलं आहे, एक बॅकग्राऊंड असला पाहिजे, शिक्षकाचं नाव कनेक्शनसाठी महत्वाची असते आणि सब्जेक्ट कशाबद्दल बोलणारा ती माहिती असली पाहिजे. हे याला म्हणतात फुल प्रूफ स्टार्टिंग. आणि अशी स्टार्टिंग मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही याची किती प्रॅक्टिस करता, किती सराव करता, याच्यावरून तुमचं प्रेझेंटेशन डिपेंड असते. कळालं? तर या प्रकारे यासारखं दोन प्रकारच्या स्टार्टिंग असतात. फॉर्मल स्टार्टिंग, कॅज्युअल स्टार्टिंग. कॅज्युअल स्टार्टिंग तीन बाऱ्या म्हणू शकता तुम्ही, म्हणजे तीन प्रकारे, थ्री टाइप्स. म्हणजे की हाय, आय एम न्याय. हाय, माझं नाव न्याय आहे. ओके. हे, आय एम न्याय. हे, मी न्याय आहे. हे, आय एम न्याय. आय लव्ह पेंटिंग अँड रनिंग. हे, माझं नाव न्याय आहे. मी पेंटिंग अँड रनिंग आवडते मला. आता इथे तुम्ही माहिती पण चांगली बघा. हाय, आय एम न्याय. आय एम फ्रॉम महाराष्ट्र. ओके. म्हणजे सांगत असता बघा. मी न्याय आहे. मी महाराष्ट्रामधून आहे. कुठून राहता म्हणलं की महाराष्ट्र. ओके. आता महाराष्ट्र म्हणून सांगत नसता, कारण ते स्टेट आहे ना. बाहेर कुठे गेलं तर सांगाल ना. पण आता कुठे सांगा, तुमचं गाव सांगत असता. हो की नाही? आता माझं गाव आहे माचनूर. माचनूर ते कोणाला माहित नाही, तसं बिलोलीच्या काठाला आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राची बाउंड्री आहे ते. ओके. तर मग या प्रकारचं ते एक छोटं गाव आहे. तिथून मी आहे. तर असं इंट्रोडक्शन देत असता आपण, हो की नाही? मग हेच इंट्रोडक्शन आपण इंग्लिशमध्ये द्यायला शिकायचे. हॅलो, आय एम न्याय. आय एम फ्रॉम माचनूर. यासारखं. हॅलो, आय एम न्याय. आय एम फ्रॉम महाराष्ट्र. म्हणजे असं इंट्रोडक्शन देत राहिले. हे मराठीतून तर बोलतच असतात. यालाच कॅज्युअल म्हणत असतात. कोणाशी भेटत असेल की या प्रकारे यांना बोलायचं असतं. आता हे बघा, आस्किंग क्वेश्चन्स आफ्टर अन इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात. इंट्रोडक्शन झाले म्हणजे तुम्ही कोणाला भेटल्यानंतर दुसऱ्याला प्रश्न विचारत असता. जसं, हाय, आय एम न्याय. आय एम फ्रॉम महाराष्ट्र. वेर आर यू फ्रॉम? अरे हॅलो, माझं नाव न्याय आहे. मी महाराष्ट्रातून आहे. तू कुठून आहेस? आता तू कुठून आहेस हा प्रश्न पण विचारत असता ना. मग तुम्ही फक्त स्टार्टिंग पाठ केली, त्याच्यानंतरचं काय माहित नसेल तर बोलाल कसं नंतर, हो की नाही? म्हणजे की गाडीमध्ये चावी लावली पण पेट्रोलच भरलं नाही, गाडी पुढे जाणार नाही ना. चावी लावा, पेट्रोल असलं पाहिजे, सगळं काय असलं पाहिजे, मग गाडी चालायला लागणार. त्या प्रकारे. मग, हॅलो, आय एम न्याय. आय एम फ्रॉम महाराष्ट्र. हॅलो, हे, आय एम न्याय. आय लव्ह पेंटिंग अँड रनिंग. या प्रकारे एक तुम्ही आहे ना गोष्टी लावल्या. यानंतर मग आता प्रश्न विचारायचे. मग कसे? तर व्हॉट्स युअर नेम? तुझं नाव काय आहे? माझं नाव सांगलो तर तुमचं नाव काय आहे? वेर आर यू फ्रॉम? तुम्ही कुठून आहात? व्हॉट डू यू डू? तुम्ही काय करता? ओके. आता या प्रकारचे प्रश्न विचारायचे. एक्झाम्पल, हाय, आय एम न्याय. व्हॉट्स युअर नेम? आता मग बघा, हाय, माझं नाव न्याय आहे. तुम्ही कुठून आहात? हॅलो, आय एम न्याय. वेर आर यू फ्रॉम? हॅलो, आय एम न्याय. व्हॉट्स युअर नेम? हॅलो, माझं नाव न्याय आहे. तुमचं नाव काय आहे? हॅलो. हॅलो, आय एम न्याय. वेर आर यू फ्रॉम? हॅलो, आय एम न्याय. व्हॉट्स युअर नेम? असे, हॅलो, आय एम न्याय. व्हॉट डू यू डू? या प्रकारे प्रश्न विचारायचे. आणि हे दररोजचे प्रश्न आहेत, हे सोपे प्रश्न असतात. तुमचा आता एक होमवर्क सांगणार आहे, जो तुम्ही सर्वांनी करायचा. ओके. जो म्हणजे की प्रॅक्टिस करायची तुम्ही. आता तुम्हाला स्क्रीनवर जे वाक्य दिसत आहेत त्या प्रकारे. ओके. बघा, पूर्ण आलेलं आहे का बघू द्या मला. इथं टाईप केलं तुम्ही. यस यस. ओके. बघा, आता ही प्रॅक्टिस कशी करायची, तर दोन माणसं घ्यायची, एक आणि दोन. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बी मध्ये असू शकता, नाही तर ए मध्ये. एक एक वाक्य म्हणायचे तुम्ही. तुमच्या मम्मी पप्पा भाऊ बहीण कोणी मित्र मैत्रीण कोणी असेल त्यांच्यासोबत आहे वाक्य म्हणा, म्हणजे तुम्हाला कन्व्हर्सेशन होणार. सुरुवात अशी करा. हॅलो, माय नेम इज अनिल. इट्स नाईस टू मीट यू. आता हा दुसरा माणूस म्हणणार. तुम्ही काय म्हणायचं? हाय, आय एम न्याय. नाईस टू मीट यू टू. वेर आर यू फ्रॉम? मग बघा या दोघांचे अर्थ. हॅलो, माय नेम इज अनिल. इट्स नाईस टू मीट यू. हॅलो, माझं नाव अनिल आहे. तुम्हाला भेटून आनंद झाला. हाय, आय एम न्याय. नाईस टू मीट यू टू. वेर आर यू फ्रॉम? हाय, माझं नाव न्याय आहे. तुम्हाला भेटून पण आनंद झाला. तुम्ही कुठून आहात? आय एम फ्रॉम मुंबई. हाऊ अबाउट यू? मी मुंबईहून आहे. तुम्ही? आय एम फ्रॉम नांदेड. व्हॉट डू यू डू? मी नांदेडहून आहे. तुम्ही काय करता? आय एम अ पोलीस. मग या प्रकारे याने एक वाक्य देऊ शकता. आता मी इथे एक एक्स्ट्रा वाक्य ऍड केलेलं आहे. तुम्ही या प्रकारे या कन्व्हर्सेशनला जितकं वाटलं तितकं आहे ना वाढवू शकता. पण पहिल्यांदा या प्रकारे सराव करा. आता हे सराव कोणासोबत करायचा, तर तुम्ही आहे ना 3 माणसांसोबत, कमीत कमी 3 माणसांसोबत. मम्मी पप्पा 2 माणसं झाले. तिसरा कोण ना कोणतं माणूस शोधा. बहीण भाऊ मित्र मैत्रीण कोणाला तर तिसऱ्या माणसाला शोधा. नाहीतर 3 माणसं.
3 माणसांसमोर तुम्हाला इंट्रोडक्शन करायचे. तुमची माहिती सांगा, तुमची हॉबी सांगा, तुमचं इंट्रोडक्शन सांगा. तुमची हॉबी झाल्यानंतर मग तुम्ही कुठून आहात ते सांगा. तुमची जॉब सांगा. तुम्ही काय करत आहात? तुमच्या कॉलेजचं नाव, शाळेचं नाव याच्यासारखे इंट्रोडक्शन करायला शिका. 3 माणसांसोबत प्रॅक्टिस करा. याच्यानंतर मग आपण आहे ना अजून जास्त एक वाढवणार आहोत. ओके? डिड यू अंडरस्टँड? So that's all about introduction. That's the most important chapter. That's the one of the most important, not most. That is one of the most important chapter whenever you are trying to practice communication skills. Okay. So I want you to focus on this chapter. Also do all the more homework, all the more training that you can. म्हणजे 2 चॅनेल आहेत. एक न्यायमूर्ती सर म्हणून आणि दुसरं जिसदास स्पोकन इंग्लिश अकॅडमी. दोन्ही चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके? So once again, thanks for attending today's class. See you in the next class. Bye. Have a nice day. Good morning, good afternoon, good evening, good night.